विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. पेपर सगळ्यांना बनायचा आहे. पण काही थोडीच मुलं यश मिळवतायत. बरोबर आहे? एक 5% म्हणजे काय? ज्यांचा स्कोर 95 अबोव्ह आहे ना, ते टॉपर्स म्हणूया आपण. मग थोडीच मुलं टॉप करतायत, बाकीच्यांना काय इश्यू होतोय? याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहे. आता मला ना टॉपरची काय सायकॉलॉजी असते, त्यांचा काय विचार असतात, ते कसा अभ्यास करतात ह्याच्याविषयी मला डिस्कस करायचं आहे. चला मग ऑफलाईन क्लासमधल्या टॉपरचं एक्झाम्पल घेऊया. नाव घेत नाही मी त्याचं लक्षात घ्या. पण तो मला भेटला आणि तो मला म्हणला, की "सर, अभ्यासाला वेळच मिळत नाहीये." बघा, मुद्दा असा आहे, एक्सरसाइज म्हणजे काय सांगतो बरं का. एक्सरसाइज म्हणजे इथं व्यायाम हा विचार घेऊया मुद्दा, की दिवसातून काही वेळ तरी व्यायामाला दिला पाहिजे. दिला पाहिजेच. नक्की दिला पाहिजे. त्याच्यानंतर कॉलेज. ओके. दिवसभर कॉलेज काय प्रत्येकाचं नाहीये बरं का. ऑफलाईन क्लासेसला तुम्ही जाताय हे मात्र खरं आहे. पण कॉलेजेस डमी कॉलेजेस आहेत. पण प्रॅक्टिकलला तर तिकडं जावं लागतंय. हं. क्लासेस म्हणलं की आला होमवर्क. होमवर्क म्हणलं की एक्सरसाइज सॉल्व्ह करण्याचा प्रकार आला. क्लासेसमध्ये होमवर्क दिला जाणार आहे. क्लासेसच्या वीकली टेस्ट असणार आहेत. त्याचं एक बर्डन वेगळंच येतंय. टेस्टची तयारी करावी लागते. कारण पडले की पालक लगेच हॅमरिंग करतायत. मला सुद्धा लगेच पालक भेटायला येतात. का कमी मार्क पडले? आता एका दुसऱ्या टेस्टमध्ये कमी मार्क पडले, तर ती चांगली गोष्ट आहे. मी असंच पालकांना सांगतो. रिझन काय? की तुमच्या मुलाला कमी मार्क पडलेत याचा अर्थ प्रामाणिकपणे पेपर लिहिलाय. त्यानं कुणाचं बघून तर लिहिलं नाही. दुसरी महत्वाची गोष्ट कमी मार्क पडलेत याचा अर्थ चुका झालेत. मग वर्षाच्या सुरुवातीलाच त्या चुका कळाल्या पाहिजेत. पालकांचं पण बरोबर आहे. कायमच कमी मार्क कसे चालतील? ग्रोथ पण काहीतरी दिसली पाहिजे ना. मग ठीक आहे याचा अर्थ इतकं खूप वेळ जातोय, इतका वेळ जातोय ना सेल्फ स्टडीला वेळ मिळत नाही, अशी खूप मुलांची तक्रार असते. मग अशा मुलांना माझा एक पहिला प्रश्न असतो, की सेल्फ स्टडी म्हणजे नक्की करायचंय काय? काय करायचंय? सेल्फ स्टडी म्हणजे अभ्यासच करायचा आहे ना. मग क्लासच्या टेस्टचा अभ्यास करा ना, तीच तर सेल्फ स्टडी. हां, मी तुम्हाला सांगतो, मी तुमचं काय म्हणूया आपण, तुमची बाजू घेणार नाही, मी तुमच्या चुकाच तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थ्यांच्या, की काय होतं विनाकारण क्लासेसला जाताना, क्लासेसवरून सुटल्यानंतर वेळ वाया घालवतात बरीचशी मुलं. गप्पा मारत निवांतभर तासभर थांबतील. तिथं कळणार नाही आपला वेळ जातोय ते. घरी गेल्यानंतर मात्र उगाच चेहरा असा करतील, की किती ह्या क्लासचा लोड, ह्याचा लोड, त्याचा लोड, मला खूप तणाव येतोय. लास्ट इयर तर एक मुलगा होता, त्याचे पालक आले आणि ते म्हणले, की मुलगा आग्रह करतोय, मला डॉक्टरांकडे घेऊन चला. मी म्हटलं, "काय झालंय त्याला?" "काय नाही." आता माझं जर प्रोनान्सिएशन करेक्ट आहे का बघा. सायकियाट्रिस्ट बरोबर ना, मानसोपचार तज्ञ. म्हणजे ठीक आहे, एवढा तणाव आहे. अरे मूर्ख विचार होता त्या मुलाचा. मी त्याला केला की सरळ व्यवस्थित. त्याला म्हटलं, "कुठला तणाव आहे सांग, मीच तुझा तणाव दूर करतो." सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. अभ्यास करायची इच्छाच नाहीये, अभ्यासात आवडच नाहीये म्हणून प्रॉब्लेम क्रिएट होतोय. बरं, आता मुद्दा असा आहे, की या सगळ्यातून मार्ग काढायचा कसा? काय करू? वेळ कुठं झाला कळत नाहीये. असं वाटतंय, की 1 आठवडा आत्ता तर कालचा गुरुवार झाला, आज परत गुरुवार आला आणखीन. असं वाटतंय म्हणजे गुरुवार मी फॉर एक्झाम्पल बोललो मी. आठवडा कुठे गेला कळत नाहीये. महिने संपलेले कळत नाहीयेत. लाईफ खूप फास्ट झालंय आणि मला टेन्शन आलंय आता. माझा अभ्यास होईल का? खूप मुलं अशाच तणावात आहेत. मग मला सांगायचं आहे काय ते नीट लक्ष द्या. आता काय आहे, तुमच्याकडे 24 तास आहेत. प्रत्येकाकडे 24 तास असतात. त्या टॉपरकडे पण 24 तासच वेळ आहे. माझं काय म्हणणं आहे तुम्हाला ना 1 तास का होईना रे बाळांनो, 1 तास मी तुम्हाला सांगू का? मी तुमच्या एवढा होतो की नाही 11वी-12वी तेव्हा मला जिमचं भरपूर वेड लागलं होतं बरं का लक्षात घ्या. मी जायचो जिममध्ये व्यायाम, एक्सरसाइज करायचो. अजून पण मी जातोय. पण आता माझी जी जिम आहे ती वेगळी आहे. त्या जिममध्ये मी तुम्हाला सांगतो, की ॲक्चुअली आमचे सर आहेत ना योगासनावर भर देत आहेत. ठीक आहे, कार्डिओ असतो भरपूर. त्यानंतर स्ट्रेचिंग असतं. मी तुम्हाला सांगू का आणि माझ्या एक गोष्ट लक्षात आली, की सगळ्यात बेस्ट एक्सरसाइज आहे सूर्यनमस्कार. हा जो एक्सरसाइज आहे ना, हा एक्स्ट्राऑर्डिनरी एक्सरसाइज आहे. मी तुम्हाला सांगतो ते कट्स, मसल, काय बायसेप, ट्रायसेप सगळं ठीक आहे हो. पण तुम्हाला सांगतो फ्लेक्सिबिलिटी पण तेवढीच इम्पोर्टंट आहे. तर माझं तुम्हाला सजेशन राहील, की जमलं तर बघा योगासन. ऑनलाईन पण असतात अवेलेबल क्लासेस किंवा मी म्हणतो तुमच्या आसपास कुठं असेल, तर तासभर हा वेळ दिलाच पाहिजे व्यायामासाठी. बरं त्याच्यानंतर मला मला काय म्हणायचं आहे, की बहुसंख्य मुलं अशी आहेत, की कॉलेजला जावंच लागणार आहे. बरं कॉलेजमध्ये तुमचा दुपारी 2 वाजेपर्यंत वेळ जाणारच आहे मला माहिती आहे. ओके. त्याच्यानंतरचा जो स्लॉट आहे बघा आणि ह्या 2 वाजेपर्यंत करायचं काय तुम्हाला सांगतो. आता साताऱ्यातले कॉलेजेस 7:30च्या दरम्यान सुरू होतात.
पहिला थिअरी लेक्चर होतात आणि नंतर प्रॅक्टिकल 2 वाजेपर्यंत चालतात. बऱ्याच ठिकाणी तसंच असणार आहे. बरं, आता ह्याच्या दरम्यान जर एखादं ऑफ लेक्चर असेल, तर त्यात काय केलं पाहिजे? तर त्यात सुद्धा थोडा होमवर्क कंप्लीट केला पाहिजे. जर काही सबमिशन दिला असेल, तर तो पार्ट कव्हर केला पाहिजे. पण हे होत नाही मुलांकडून. हे व्हायलाच पाहिजे. बरं, 2 नंतर आता यात मी स्टार करून ठेवतोय. 2 वाजल्यानंतर घरी 6 वाजता पोहोचेपर्यंत ऑफलाईन क्लासेस आहेत. जे मुलं अकॅडमीत नाहीयेत, जे डमी कॉलेज ज्यांनी घेतलेलं नाहीये, जे कॉलेज अटेंड करतायत, त्यांच्यासाठी हाच टायमिंग आहे क्लासेसचा. बरं, 6 ला तुम्ही घरी पोहोचताच लक्षात घ्या. काहींना पोहोचणार नाहीत मला माहिती आहे, पण मी असं इमॅजिन करतोय. तर 6 घरी पोहोचल्यानंतर बघा, सकाळी 7:30 तुमचं कॉलेज आहे, याचा अर्थ 7 वाजता तरी घरातनं बाहेर पडले असणार आहे. काहींना त्याच्या अगोदर घरातून बाहेर पडावं लागतं. घरी पोहोचायला पुन्हा ऑलमोस्ट 6-7 वाजतायत, म्हणजे 12 तास तुम्ही घरापासून दूर आहे. मग अशा वेळेस घरी आल्या-आल्या तुम्ही अभ्यासाला बसाल, असं काय सांगता येत नाही. तरी ठीक आहे, माझं काय म्हणणं आहे, मग तुम्ही किती अभ्यास करू शकताय? 7 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत एक स्लॉट आहे आणि त्याच्यानंतर जेवण केलं, लगेच बसला 9:30 वाजता. होत नाही, असं होत नाहीये. मग तुम्हाला सांगतो, मग तुम्ही 10 नंतर जास्तीत जास्त 11, 11:30 पर्यंत वेळ आहे. मग आता मी कुठं सेल्फ स्टडी करू? ह्याच्यात तर माझा क्लासचा अभ्यास करत वेळ जातोय, प्रॅक्टिकल जर्नल लिहित वेळ जातोय. मग सिरियसली वाटतंय, अरे खरंच की या मुलावर कुठे वेळ आहे? तर वेळ कुठे आहे मी सांगतो इथे वेळ आहे. ह्या 4 तासात जे तुमचे 2-3 तास क्लास होतोय, त्या क्लासमध्ये काय चालतं मला सांगा? त्या क्लासमध्ये ऑब्व्हियसली तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स शिकवलं जाणार आहे ना? का गंमत म्हणून क्लासमध्ये बसताय? लेक्चर्स होतायत ना? मग तिथं फुल्ली कॉन्सन्ट्रेशन देऊन शिकून घ्या ना. तर 90% काम तिथंच व्हायला पाहिजे. मी म्हणतो ठीक आहे 60% एखादी कन्सेप्ट तिथंच क्लिअर व्हायला पाहिजे. घरी गेल्या-गेल्या आता मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, पहाटेच्या वेळात निदान अर्धा तास म्हणजे एक अर्धा तास या ह्याच्यावर एक्सरसाइजला द्या 1 तास वेळ. अर्धा तास ना क्लासमध्ये आदल्या दिवशी जे शिकवलं त्याची रिव्हिजन करून बघा. पटापटा कन्सेप्ट त्या क्लिअर होतील. ऑब्व्हियसली ऑफलाईन क्लासेसमध्ये न्यूमेरिकल सॉल्व्ह करून देणार आहेत. ऑफलाईन क्लासेसमध्ये डेरिव्हेशन्स होणार आहेत. ऑफलाईन क्लासमध्ये मॅथ्स घेणार आहे तुमचं ते. पोर्शन तर क्लिअर करणार आहेत. याचा अर्थ शिकवणार आहे तेव्हा हे तास तुमच्या स्टडीचेच आहेत. त्याच्यानंतर इथं जो तुम्हाला 3 तास मिळतोय ना, याच्यात होतंय काय बघा. एखादा मित्र घरी येतो बोलवायला, हाक मारतो बाहेरून. तुम्ही म्हणता 2 मिनिटात आलो. गेला की तुम्ही गेलाच बाहेर. मग तुम्ही लाईफ एन्जॉय करून संध्याकाळी घरी येताय. निवांत आल्यानंतर पण मोबाईल आणि झोपताय निवांत काही करत नाही. तुम्हाला जाग येते केव्हा? जेव्हा एक्झाम जवळ येते तेव्हा. मग ह्या गोष्टी टाळायच्यात. मग हा जो प्रकार आहे ना, मी तुम्हाला सांगतो. टाईम टेबल म्हणजे काय, की तुम्हाला आता वेळेचा प्रॉपर वापर करायचा आहे. त्यातही तेवढ्या वेळेत तुम्हाला तिन्ही विषयाला बॅलन्स करायचं आहे लक्षात घ्या. तर हा प्रकार कुणाचा आहे? हा प्रकार कुणाचा आता सांगितलं, की जे काय म्हणूया आपण कॉलेज अटेंड करतात त्यांच्यासाठी. आता टाईम मॅनेजमेंट मी मगाशीच बोललो, की टाईम मॅनेजमेंट इम्पोर्टंट आहे. तुम्ही प्रत्येक बघा कंटाळा आला, रेस्ट घ्या. ओके. तुम्ही निवांत आहात, तुमच्याकडे वेळ आहे. मग अशा वेळेस ठीक आहे, मी तुम्हाला 2 ऑप्शन देतो. क्रिकेटची मॅच पण आहे आणि अभ्यास करायचा. काय करणार? मला माहिती आहे, की काही खूप हुशार मुलं काय म्हणणार आहेत, की क्रिकेटची मॅच पण बघणार आणि अभ्यास पण करणार. हो, करतात बरीचशी मुलं. मोबाईलवर मॅच लावून ठेवलेली असते इकडे गणित सोडवत असतोय. नाही, हे असं नको आहे. फोकस पाहिजे. तर मला मेन मुद्दा काय सांगायचा आहे बघा, की आता जे क्रॅश मी काय म्हणूया आपण ह्याला कॉलेजला जातच नाहीयेत. त्यांचं शेड्यूल कसं असतं मी तुम्हाला सांगतो. तर आपल्या ऑफलाईन क्लास एक्झाम्पल घेऊया. कसं आहे 8:30 मुलं अभ्यासाला आल्यानंतर मी रिपीटर्सचं एक्झाम्पल घेतो बरं का. रेग्युलर मुलांचं एक्झाम्पल घ्यायला नको. ओके. मी रिपीटर मुलांचं एक्झाम्पल घेतो, की 9 तो स्टुडंट माझ्याकडे समजा आला, की संध्याकाळी रात्री 10 वाजेपर्यंत तो माझ्याकडे असतो. मग तो करतो काय? मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट ना, प्रत्येक विषयावर फोकस. मग तुम्ही मॅथ्सचा अभ्यास तर केलाच पाहिजे. त्याचबरोबर केमिस्ट्रीचे न्यूमेरिक्स पण सॉल्व्ह केले पाहिजेत, कारण तिथे जरा त्रासदायक पडतंय. त्यानंतर ना सांगू का, की फिजिक्सचे फॉर्म्युले पण रिवाईज केले पाहिजेत. तर मला म्हणायचं काय होतं बघा, मी क्लिअरली हा जरा मुद्दा बाजूला ठेवतोय आणि आता मेन मुद्द्यावर डिस्कशन करूया आपण. की मला करायचंय, पण मला समजत नाही काय करू? मग मी आता एक ठरवलंय, मी तुम्हाला सांगतो. आपल्याकडं होतो तो प्रकार होता. गेल्या वर्षी पण मी ते अपलोड करायला सुरुवात केली. तर रोज सकाळी 5 वाजता, पहाटे 5 वाजता तुम्हाला एक व्हिडिओ दिला जाईल आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टार्गेट देईन. हां,
काही गेल्या वर्षी काही कारणामुळे माझ्यापुढे एवढ्या अडचणी होत्या, त्यामुळे थोड्या दिवसांनी मला ते बंद करावं लागलं किंवा जमतच नव्हतं मला एवढे व्हिडिओ तयार करणं. पण मी तुम्हाला आता सोमवारपासून ओके, रोज सकाळी 5 वाजता डेली शेड्यूल देईल, की आज एवढं करायचंय. मग काय प्रॉब्लेम आहे? होईल ना सगळं व्यवस्थित आणि जर मला जमलं, तर मी तुम्हाला आता डी द्यायला सुरुवात करेन. हां, तुम्ही YouTubeच्या त्या डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा, जमतंय का बघतो मी. तर एखादी मला शेअर करता आली तिथं, तर नक्की करेन, नक्की करेन. मग ते तुमचं टार्गेट असेल. हे रोज ना, खरं सांगू का, रोज 30 एम-सी-क्यू सॉल्व्ह करा. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सच्या 10, 10, 10 पास. तरी तुमचा भरपूर अभ्यास क्लिअर होईल इनिशियली. आणि एकदा का आवड निर्माण झाली ना, तर पुढे छानच होणार आहे. बरं हे झालं. आता सगळ्यात महत्त्वाचं, सकाळी 5 वाजता व्हिडिओ शेड्यूल तर देईनच मी. त्याचबरोबर संघर्ष बॅचमध्ये फिजिक्स किंवा केमिस्ट्रीचा रोज एक व्हिडिओ तुम्हाला मिळणारच आहे. पण त्याचबरोबर आपल्या क्रॅश कोर्समध्ये सुद्धा एक व्हिडिओ असणार आहे. म्हणजे तुम्हाला जे टार्गेट दिलं जाईल तिथंच बऱ्यापैकी कव्हर करण्याचा प्रयत्न होईल. नाही मी तुम्हाला सांगतो आपल्या YouTube चॅनलवर जवळ-जवळ 2100 व्हिडिओ आहेत. आता त्यातले 400-500 व्हिडिओ मोटिव्हेशनचे असतील म्हणूया आपण सिरियसली बरं का लक्षात घ्या. प्लॅनिंगचे वगैरे असतील. पण बाकीचे आहेत. तुम्ही हेल्थ लॉ सर्च करा मिळणार आहे. पॅरलल थेरम मिळणार आहे. रोटेशनल डायनामिक्सचे प्रत्येक कन्सेप्ट मिळणार आहे. मग मी तुम्हाला सांगेन, की तुम्ही काय करा माहिती का? या 2 गोष्टी नक्की फॉलो करा. सध्या क्रॅश कोर्सवर तुम्हाला डेमो लेक्चर्स आहेतच. फ्री कंटेंट आहे. डेरिव्हेटिव्ह फिनिश केलंय. YouTubeवर डेरिव्हेटिव्ह फिनिश केलंय. संघर्ष बॅचमध्ये सोल्युशन टॉपिक झालाय. आता रोटेशनल डायनामिक्स पण फिनिश होणार आहे. ओके. मग तुम्ही या गोष्टी नक्की फॉलो करा. बरं मुद्दा असा आहे, आजपासून म्हणजे आता आज घ्या सुट्टी म्हणूया. उद्यापासून तुम्ही माझ्याशी जोडले जाणार आहात. सी होईपर्यंत मी तुम्हाला टार्गेट देत राहणार आहे. रिझल्ट चांगला लागणारच आहे. हजारो म्हणण्यापेक्षा लाखो मुलं माझ्याशी जोडली गेलेली आहेत. त्यांना माझं आवडलंय. सगळ्या गोष्टी चांगल्याच होतायत. मराठीतून शिकवलेलं समजतंय अशा मुलांच्या मेसेजेस आहेत. मग करायला काही हरकत नाही. ठीक आहे, मग हा व्हिडिओ थांबवतो इथं मी. ऑल द बेस्ट.